बसते बाबा. अर्थात तुकोबाऱ्यांचं ध्यान आहे. ध्यान करावं बाबा. रोज सकाळी उठल्यानंतर सुद्धा किंबहुना जी परमार्थिक मंडळी आहेत त्यांनी पहाटेच उठावं असा नियम आहे, नाही का. आता मुंबईची पाठ 8 वाजता होती, त्याला आम्ही काय करू शकत नाही. मुंबईचे आता पाठीचे नियम सगळे बदलले, नाही का. पण पहाट ब्रह्ममुहूर्त रात्री 2:30 पासून चालू होतो बाबा. नाही मला 2:30 वाजता उठता येईल, पण निदान 4 वाजता तरी, नाही का. पहाटे बाबा लवकर उठावं, नाही का. पूर्वीची लोक बाबा लवकर झोपायची. आता काय आहे, रात्री 2 आणि 3 वाजेपर्यंत मोबाईलच चालू असतो. तर झोपणार कधी आणि उठणार कधी. हे एक जे पिशाच्च आलेलं आहे, नाही का. आता भूताची गरजच नाही राहिली बाबा. ह्या भूताने लोकांना जेवढं झडपलंय तेवढं कुठल्याच भूताने झडपलेलं नाही. माणसं नव्हतं नाही ते, नाही का. लोक कीर्तनात बसली तिथूनही उठतात. अर्जंट आहे म्हणतो, आणि त्याने अर्जंट बोलवलं तर पण पिशाच्चच आहे एक प्रकारे. म्हणून लवकर झोपावं, नाही का. रात्री 10, 10:30 तास त्याच्या पुढे नाही. आणि पहाटे लवकर उठावं आणि पहाटे लवकर उठून भगवान परमात्म्याचं ध्यान करावं असा शास्त्राचा नियम आहे बाबा. जगद्गुरु तुकोबारा सकाळी लवकर उठायचे. अर्थात ध्यान करावं म्हणून ध्यान होत, तुम्ही प्रयत्न करून बघा. ध्यानाला बसलं की देव सोडून बाकीच जास्त आठवतं. प्रयत्न करून बघा. ध्यानाला बसलं की देव सोडून बाकीच्याच गोष्टी, आज दिवसभर काय करायचंय, काय माझं कुणाबरोबर भांडण झालं, काय झालं, हेच ध्यानात जास्त येतं बघा आपल्या, नाही का. आणि मग आपण भानावर येतो, आपण ध्यानाला बसलोय. पण एक बरं आहे, निदान जो भानावर येतो त्याला सुद्धा दंडवत. काय तर भानावर पण येत नाही. पण ध्यान करावं, भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. जगद्गुरु तुकोबारा बाबा ध्यानाला बसले. आणि तुकोबारांची ती वृत्ती आहे, मन ज्याचं ताब्यात नाही त्याला ध्यान कधीच करता येत नाही बाबा. ध्यान करण्याकरता मन ताब्यात लागतं. पण हे मन असं आहे ना, जिथं जाऊ नको म्हणतो तिथं पहिलं जातं. तुम्ही विचार करून बघा. म्हणजे मी तुमचंच नाही सांगत, माझं पण सांगतोय. तुम्ही आणि मी एकाच पातळीवर. पिक्चर बघायला बसलो की मन इकडे तिकडे जातं का? नाटक बघायला बसलो की मन इकडे तिकडे जातं का? माझं तरी जात नाही बाबा, तुमचं मला माहित नाही. नाटक बघायला बसलं, पिक्चर बघायला बसलं की ती एकाग्र होऊन बघत असतं बघा. पण ध्यानाला बसलं की बाकी एकाग्र होत. हे म्हणून असं आहे बाबा. तुकोबारा स्वतः म्हणतात बाबा, काय काय करीतो या करी विवंचना पतना नेऊ आदळीले का भलत्या सवे धावे सायला. नको त्या विषयांबरोबर हे मन इतकं धावतं. नुसतं मनात एखादी गोष्ट करायची, एवढं ठरवायची गोष्ट फक्त बस. तुम्ही विचार करा फक्त, बस आता गाडी घ्यायची,
रोज मन त्याचं चिंतन करतो. ही घ्यायची का ती घ्यायची, ती घ्यायची का ती घ्यायची, नाही का. समोर दिसली की अशी घ्यायची का, अशी घ्यायची का, अशी घ्यायची का. विषयांकडे का इंद्रियांच्या सहज ओढा हा विषयांकडे. खालाला जावे पाणी, पाणी ओतल्यानंतर जिकडे उतार आहे त्याच बाजूला बाबा पाणी जाणार आहे. नियमच आहे. तसं मनाची सहज धाव, इंद्रियाची सहज धाव ही विषयांकडे, नाही का. देवाकडे धावणं हे प्रवाहाच्या विरोधी पोहणं आहे बाबा, नाही का. त्यामुळे ते देवाकडे जात नाही. एक दुसरं कारण असं आहे बाबा, कुणाला असं वाटतं मी म्हणावं म्हणून, नाही का. ज्ञानोबराय सरळ लिहितात, आगा मर हा बोलू न सांगत, नाही का. नुसतं तू मर एवढं जरी एखाद्याला म्हटलं तरी भांडणाला उठतं, नाही का. लोकांना वाटतं जगावंच जगावंच, तसं मनाला सुद्धा वाटतं आपण जगावंच, नाही का. संकल्प विकल्प करणं त्याचं काम आहे. त्यामुळे त्यालाही वाटतं आपण हे संकल्प विकल्प करावेच. त्याला कुठं वाटतंय मला असं. भगवान परमात्म्याच्या चरणाकडे मन गेलं की मन राहत नाही बाबा. मन उन्मन अवस्थेमध्ये जाऊन पोचतं म्हणजे त्याचं मुक्ती आहे. मन रूपाने शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाच्या चरणाकडे सहज लागत नाही. संतांचं लागत नाही असं नाही, देवाचं सुद्धा लागत नाही बाबा, नाही का. प्रभू रामचंद्रांचे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी भाषा वापरली योगा वासिष्ठामध्ये. मम चित्त महारण्य व्यामोहती मिरामुले शून्य तांडविने जाता उत्तम आशा पिशाचे. प्रभू रामचंद्र म्हणतात, मी सगळ्या दृष्टांत सांगत नाही, पण प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणतात, आशा नावाची राक्षसी माझ्या चित्तात येऊन बसली की ती माझं चित्त शांत राहू देत नाही. म्हणजे देवाचं चित्त शांत नाही तर तुमचं आमचं सोडूनच द्या, नाही का. संतांचं चित्त शांत नाही, पण कुठल्या काळामध्ये, साधन काळामध्ये. सिद्धावस्थेवर गेल्यानंतर साधूंचं चित्त, संतांचं चित्त, हे चित्त न राहता ते चैतन्य होतं, नाही का. हे तुकोबरांनी म्हणावं बाबा. मन हे राम झाले, ज्ञानोबरांनी बोलावं, मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती असे, नाही का. तुकोबरांनी म्हणावे, आता कोठे धावे आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला जरी पंढरपूरला गेलो तरी त्याचा अलंकार कुठला, ड्रेस कुठला घेतो, देवाकडे बघणं राहूनच जात, नाही का. आमचं मन तिथंच गुंतलंय ना हो, नाही का. आई साहेबांच्या दर्शनाला गेलो तरी बायका म्हणतात, आज लक्ष्मी हार घातलाय का, चक्र हार घातलाय का, कुठला हार घातलाय, कारण का आमचं मनच तर धावचं ना. संतांचं असं नाही बाबा, संतांनी आपलं मन स्थिर केलंय बाबा, आणि ज्याचं मन स्थिर आहे त्याचाच परमार्थ सफल आहे, नाही का. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, नाही का. चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट सम, नाही का. बाबा एक चित्त एक मन, त्याच मनाची नाव आहेत सगळी. चित्त म्हणा, मन म्हणा, काय म्हणायचं, एक मन जोपर्यंत आपल्या ताब्यात येत नाही ना तोपर्यंत किती जरी परमार्थ केला, किती वाऱ्या केल्या, किती फेटे बांधून कीर्तन केली, बाकी काय मिळते.
पेठे बांधून कीर्तन केल्यावर पाकिट मिळतात, यात वाद नाही, पण देव मिळेल काय नाही का? किंबहुना कीर्तनाला येणारा भगवत प्राप्तीमध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध जर काय असेल तर हाच. कीर्तनकाराला पैसे आणि मान सन्मान हा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. तुमचं बरं आहे, बसलेली मंडळींचं खरंच चांगलं आहे. तुम्ही इथे येता 2 तास का होईना पण सच्चाईचा परमार्थ करता. मला देवाच्या सेवेकरता जायचंय, कीर्तन ऐकायला जायचंय, एवढ्या करता तुम्ही येता. आम्ही पाकिटा करता येतो, त्यामुळे आम्हाला काहीच भेटत नाही. जर मी तिकडनं आलो आणि कार्यकर्त्यांपैकी एकाने सुद्धा महाराज या असं म्हटलं नाही तर मला राग येतो बाबा. एवढं तिथं गेलो पण विचारलं पण नाही आम्हाला. एवढी वर्ष सेवा केली, काय उपयोग म्हणतो का? आपलं चित्त तिथं बरोबर नाही. जोपर्यंत हे चित्तातून जात नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती घडणं शक्य नाही. कीर्तनकारांनी याचा जरूर विचार करायला पाहिजे आमच्या अर्थाने. म्हणून मन ताब्यात राहिले ज्याचं आहे बघा, त्याला देव लांब नाही बाबा, जवळच आहे तो. तसं तुकोबरायांनी भगवान परमात्म्याच्या समोर बसले आणि तुकोबरायांचं मन त्यांच्या ताब्यामध्ये असल्यामुळं भगवान परमात्म्याचं ध्यान करायला तुकोबरायांनी सुरुवात केली. ध्यान करत असताना समोर असणारी पांडुरंगाची मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या अंतःकरणामध्ये धारण केली. काय सांगतो बाबा, भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये एक दिवस प्रगट झाला. भगवान परमात्म्याचं ते रूप बघितलं आणि तुकोबरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अभंगाचं देवा बास, आता इथून पुढं काय कर, राहो आता हेची दुसरं तिसरं तुझं रूप आम्हाला बघायचंच नाही. कारण देवाचं रूप काही कमी आहेत का? कमी आहेत. अनंत नाही का?
नेहमी म्हणतो अनंत रूपे आनंद रूपे पण तुकोबरा म्हटले अनंत जरी असले काय असतं बाबा, प्रत्येकाला आपापल्या स्वभावाप्रमाणे भगवान परमात्म्याचं किती रूप आवडत असतं नाही का. आता आपण ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं बघा, 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने विभूती सांगितल्या, आमक्यामध्ये अमुकनी आहे, तमक्यामध्ये तमुकनी आहे, तमक्यामध्ये तमुकनी आहे. अर्जुनाने नुसतं ऐकलं, ऐकल्यानंतर अर्जुनाला वाटलं देवा या विभूती मला बघता येते, दाखवशील मला. अर्जुनाने नुसतं विचारलंय बरं का, आग्रह पण नाही अर्जुनाचा. बघा तुम्ही गीतेचं चिंतन करून बघा, पण काय आहे बाबा, ज्ञानोबाने त्याचं वर्णन करतात. कृपेचे वतली प्रेमाची पिऊनी मातली अर्जुन मोहे गुंतली निगुणे. अर्जुनाच्या मोहामध्ये प्रेमामध्ये देव एवढा अखंड बुडाला आहे. अर्जुनाने नुसतं विचारलं तेव्हा बघता येईल, बघता येईल म्हटल्या म्हण पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशा नाना विधानी दिव्यानी अर्जुन बघ माझी रूप बघ. अर्जुनाला असं वाटलं होतं देवाची रूप म्हणजे काय नाही का, जसा हा दिसतोय अशी गुजिरी 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 रूप असतील सगळी, पण जेव्हा विश्वरूप प्रगट केलं तेव्हा अर्जुनाने विनंती केली देवा कोण आहेस तू. देवाने सरळ कालोच मी लोकक्षय पृथ्वी काल आहे मी जगाचा काल नाही का. देवाच्या पाणी जपानी आपले असता असते नकोय, मग किरीटीनम गदिनम चक्र असतं आम्हाला तेच रूप दाखव. देवाने शिव्या घातल्या तर तिथं अर्जुनाला, गावंड्या अर्जुना. ज्ञानोबा यांची भाषा बघा, गावंड्या अर्जुना हे गाढवा हे मूर्खा अंग सोडून छाया अलिंगितोसी पा नाही का. अरे कृष्ण रूप ही माझी सावली आहे आणि हे विश्वरूप हे मूळ आहे. अंग सोडून छाया, अंगाला आलिंगन द्यावं का छायेला नाही का. तुमचं मुलगचं पुढचं जर धावत आलं तर मुलाला आलिंगन द्यावं का त्याच्या सावलीला. कुणाला द्याल तुम्ही, सावलीला कोण आलिंगन देतात, मूळ स्वरूपाला आलिंगन देतात. तसं अर्जुना अरे कृष्णरूप ही माझी केवळ सावली आहे, विश्वरूप हे माझं मूळ स्वरूप आहे, अंग सोडणे छाया अलिंगितोसी पा. अर्जुन म्हणतोय देवा तुला काय म्हणायचंय ते म्हण, पण मला आवड कृष्ण रूपाचीच आहे. मला आवड कशाची आहे बाबा, कृष्ण रूपाची आहे. त्यामुळे तुकोबरा सुद्धा म्हणतात देवा तुझे कृष्ण रूप असते नाही का, पण आता इथून पुढं मला कुठलं रूप दाखव हेची नाही का. जे माझ्या अंतःकरणामध्ये कटेवर कर ठेवून नाही का, जे रूप तू प्रकट केलेलं आहेस नाही का, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठोद केला बाई. काय सुंदर रूप आहे त्याचं, काय सुंदर रूप आहे. खरं सांगायचं सुंदर वाटतं का आपल्याला, वाटतं का सुंदर. तुम्ही जरी हो म्हटलात तरी मी ऐकणार नाही तुमचं. तुम्ही जरी म्हटलात तरी आम्हाला पांडुरंग सुंदर वाटतो तरी मी ऐकणार नाही. का लक्षण बसत नाही ना का. मानेल तेव्हा आम्ही, कधी लक्षण बसला तर लक्षणात जर बसत नसेल तर मानायचं कसं. सुंदरपणाचं लक्षण काय की एकदा पाहिल्यानंतर जर त्या गोष्टीचा आपल्याला वेध लागला तर म्हणायचं सुंदर. आपण पंढरपुरात जातो, चंद्रभागेचं स्नान करतो, भगवंताचं दर्शन घेतो आणि एकादशीलाच पिशवी उचलतो. चला म्हणतो येतो आता. अरे म्हटलं बाबा आज एकादशी आहे, तो आता काय राहिलं, देवाचं दर्शन झालं ना, आता संपलं. आता जे राहिलं ते याच्या घरी राहिलं, इथं काहीच नाही. जर आपल्याला ते रूप सुंदर वाटलं असतं, आपण नुसतं म्हणतो अथवा मानतो. संतांनी म्हटलंय म्हणून आपण त्याला सुंदर म्हणतो. ज्ञानोबा म्हणतात त्याला पांडुरंग कांती, हे ज्ञानोबा म्हणतात म्हणून म्हणतो देव सुंदर आहे नाही का. देव काळा आहे पण सुंदर आहे नाही का. वास्तविक काळेपणा काय सुंदर, मग काळेपणामध्ये काय सुंदर, पण तो काळेपणा देवाचा आहे म्हणून सुंदर आहे बाबा. संतांना ते सुंदरत्व दिसलं का,
आपल्याला ते सुंदर पण जाणवत नाही. त्याचं कारण हे आहे, आपल्याला भगवान परमात्मा ते दर्शन असते. आपण फक्त मूर्तीच्या पाया पडतो. त्याच्या पलीकडं देवाचं रूप आपल्याला अजून दिसलेलं नाही. ते ज्याला दिसलं त्याला वेळच नाही का. गोपिकांना बाबा ते रूप दिसलं नाही का. मस्तकी घेऊन डेरा साच करीत असे पुकारा, गोविंद घ्या पुढे दामोदर घ्या. आजचा विषय नाही तो उद्याचा विषय नाही का. पण तरी सुद्धा गवळणीने भगवान परमात्म्याला बघितलं, त्याचं रूप बघितलं आणि गवळणी स्वतःला विसरून गेल्या. स्वतःला विसरून गेल्या. त्या काय करतायत ते त्यांना कळत नव्हतं बाबा. एक जण सासू ओरडायला लागल्या, तुला काय अक्कल आहे? कधी बसता घराच्या बाहेर गेले, घरातली कामं सगळी तशीच राहिले, दही घुसवायचं बाकी राहिलंय. ते आली बाबा, सासू बडबडायला लागली, फक्त दही घुसवायचं एवढंच तिच्या कानावर. तिने मडकं घेतलं बाबा, नवीनच मडकं आणलं होतं, धुतलं पण नव्हतं, तसंच घेतलं, तो मातना त्याच्यामध्ये टाकला. आजकालच्या लोकांना ते काय कळणार नाही बाबा. मातना बितना माहितीये का? मातना माहितीये? जुन्या माणसांना कदाचित माहिती असेल. माझ्या घरी होता पहिल्यांदा तो. आमच्या 5-5 सासू म्हशी होत्या, त्यामुळे आम्हाला माहिती येते. मातना म्हणजे मोठी रवी, तेवढी जाडी रवी असते. ते हाताने नाही घुसवता येत बाबा. अशी आता लोक ताकद करत नाही, काही महाराजांकडे पिशव्या मिळतात. त्यामुळे लोकांनी ताक बीत करणं. आताच्या दुधाला सायच येत नाही तर ताक कुठलं करते. पण पूर्वीच्या काळी दही दूध असायचं बाबा, आणि त्या डेऱ्यामध्ये बाबा एक खांब असायचा, त्या खांबाला दावं बांधलेलं असायचं, दोरी बांधलेली असायची, आणि त्या रवीला दोरी बांधलेली असायची पुसली, आणि ते असं घुसळायला लागायचं. आम्ही खाल्लं ती लोणी बाबा. आजी आमची घुसळायची, मग ती मातना वर काढायची, ताजं लोणी काय खायची नाही का. पण आताची एक क्रीम खाणारे, त्यांना लोण्याची चव काय खाणार, त्यांना बटर कळतो, यांना लोणी माहिती नाही, यांना फक्त बटर माहिती. बटराला लोण्याची चव आहे का? तिने घेतला बाबांच्या डेऱ्यामध्ये घुसळायला सुरुवात केली, आणि रिकामा डेरा खडाम 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 नुसतंच वाजतंय. सासू बाहेर अगं ये अक्कल येतो तुला, अगं दही दुसऱ्या डेऱ्यात येतो, रिकामाच डेरा नुसता घुसळते. कशामुळं बाबा? कशामुळं? फक्त भगवान परमात्म्याचं दर्शन झालं बास. माणूस आपला राहत नाही बघा. तिने थोडं दर्शन दिलं ना तरी बास असतं बघा. सगळ्यांनाच तो दाखवतो अशातला भाग नाही. पूर्वीच्या काळामध्ये यवनी सत्ता होती बाबा, आणि पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन प्रांतांचे दामाजी पंत मामलेदार होते बाबा. आणि त्या काळाचा बाबा दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडला तर एवढं काही लोक घाबरत नाही. घरामध्ये वर्षभर पुरेल एवढं धान्य लोकांनी आता काय केलेलं असतं बाबा, बनवून ठेवलेलं असतं, दुकानात विकत मिळतं. त्यामुळे पूर्वीच्या काळात पूर्वी एवढं पिकायचं पण नाही बाबा, नाही का. जेमतेम या वर्षाचं त्या वर्षाला पुरेल एवढंच पिकायचं. खतं पिकं नव्हती, धरणं नव्हती, त्यामुळे नेमकंच पिकायचं. दुष्काळ पडला बाबा. माणसं अन्न पाण्या वाचून मारायला लागली बाबा. दामाजी पंतांनी विचार केला, हे सगळं बादशाचा भजन आहे, पण काय होईल ते होईल, लोक अन्न पाण्या वाचून मरतायत. दामाजी पंतांनी बाबा भांडार खुलं केलं आणि लोकांना सांगितलं, तुम्हाला जेवढं उचलून नेता येईल एवढं न्या, तुमच्या ज्यांनी जेवढं जाईल तेवढं घेऊन जा बाबा. लोकांनी घेतलं बाबा, लुटलं धान्य. पण सगळीच काही लोक चांगले असतात, काही लोक वाईटही असतात. त्यांनी बाबा बादशाहकडे गेले. बिदरचा बादशाह यवनी सत्ता होती, मुस्लिम होता तो, आणि त्याला सांगितलं, तुमचं धान्य पण स्वतःच नाव व्हावं म्हणून दामाजी पंतांनी ते लुटवलं. धान्य कुणाचं आहे का? दामाजी पंताचं आहे का? राजाचं आहे नाही का. नाव कुणाचं झालं? दामाजी पंताचं. राजाला सुद्धा राग आला. माणसं पटवली, जा दामाजी पंतांना पकडून घेऊन या. दामाजी पंतांनी विचार केला, बाबा लोकांना खायला अन्न नाही, सगळी लोक मरण्यापेक्षा बादशाह काय करील, भारी भारी आपल्याला 16 वर्ष, एवढी लोक मरण्यापेक्षा आपण एकटं मेलेलं बरं. संतांचा अंतःकरणातील भाव आहे बाबा. हा दया हा संतांचा स्थायी गुण आहे.
नाही का. दामाजी पंत म्हटले काय होईल ते होईल, पण देव आहे तो बाबा, त्याला आपल्या भक्ताचा कसं काय सण होईल. तिकडे बाबा दामाजी पंतांना पकडायला माणसं आली आणि तिकडे भगवान परमात्मा बिदरच्या बादशाच्या दरबारामध्ये प्रगट झाला. हातावर कांबळी टाकली, हातामध्ये घुंगराची काठी घेतली, पागोटं बांधलंय, कोपरी आहे नाही का, कमरेला शेला गुंडाळलाय आणि बादशाच्या दरबारामध्ये भगवान परमात्मा आला. म्हटलं राजाला भेटायचंय, बादशाला भेटायचंय. कशा करता? म्हटलं दामाजी पंतांनी पाठवलं. कशा करता? म्हणजे दामाजी पंतांनी आपल्या असणारं सगळं धान्य विकलं आणि त्याचा सारा, त्या साऱ्याचे पैसे घेऊन पाठवले. दरबारामध्ये त्याला बादशाच्या समोर उभं राहिला आणि देवाने फक्त एकदाच हसून बादशाकडे बघितलं बाबा नाही का. भगवान परमात्म्याचे नुसते दात दिसले बादशाला नाही का. बादशाह जाग्यावरच राहिला नाही का. काय चाललंय दरबारामध्ये बादशाला माहितीच नाही बाबा. बादशाचे सेवक म्हणते काय आणलंय? म्हणजे सारेचे पैसे आणले. कुठे आहेत? चाकराने भगवान परमात्मा विठू महार नाव घेतलेलं स्वतःच कोपरीमधून ती कुठली काढली. म्हटली एवढीशी कुठली? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमचा किती हिशोब आहे तेवढं सत्य सांगा. भगवान परमात्म्याने ती कोटली बाबा अशी उलटी केली आणि जसं काय 10 हॉर्स पावरचं इंजिन लावलं असा धो बाबा त्यातनं दर्जाचा शोध लागला नाही का. मोजणारे कारकून होते, त्यांना असं वाटलं मोजावं कधी, बास 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 म्हटलं आले बास नाही का. आले पैसे आले सगळे. भगवान परमात्म्याने म्हटलं येऊन द्या, पोचपावती द्या. पोचपावती देवानी घेतली आणि देव तिथून निघाला बाबा. आणि भगवान परमात्मा दरबारातून गेल्यानंतर मग बादशाह जागा झाला. मग तो भाडावर आला. वो किधर आहे, वो किधर आहे, वो किधर आहे. कोण? तो अभी आया था विठो महार, वो किधर आहे. घोडे पाठवले बाबा, लोकांना पाठवले, जा त्याला पकडून घेऊन या नाही का. पण देव कुठला भेटायला. दामाजी पंतांकडून लोक आली बाबा. बादशाह आला विदरचा दामाजी पंतांकडनं. तर म्हटले काय महाराज माफ करा. दामाजी पंतांना काय माहिती काय घडले. महाराज माफ करा. म्हणजे माफ कशाला करा, सगळं भेटलंय, पण तुझा सेवक कुठे तेवढं सांग. कोण सेवक? वो विठो महार, वो किधर आहे. दामाजी पंतांच्या चक्क डोक्यामध्ये प्रकाश पडला बाबा. दुसरं तिसरं कोणाचं काम तर तू इथं नाही, मग पंढरपूर नाही. किधर आहे वो? पंढरपूर. आले बाबा सगळे आले. भगवान परमात्म्याच्या समोर आला बाबा बिदरचा बादशाह. म्हणजे हा बघा, हा नाही तो वेगळा होता, हा तो नाही. शेवटी दामाजी पंतांनी बाबा देवाला हात जोडले. राजा आहे, काही करायला बसलाय नाही का. मृत्यू पण देईल तेव्हा देवा जे रूप त्या राजाला पहिल्यांदा बादशाला दाखवलं असते रूप दाखवलं. मग दामाजी पंतांच्या विनंतीनुसार भगवान परमात्म्याने एकदा परत तसाच रूप धारण केलं आणि असतं. सगळं रूप दाखवलंय का? नाही हो. फक्त दात बघितले देवाचे नाही का, फक्त दात. पण नुसत्या तेवढ्यावर फक्त तेवढ्यावर नाही का तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये साक्षात देवाचं रूप प्रगट झालंय. साक्षात आपल्या समोर ते होत नाही बघा. देव सगळ्यांसमोर असं रूप प्रगट करत नाही. आपण पंढरपूरला जातो नाही का, पण पंढरपूरला गेलो आणि जर देवाच्या गाभाऱ्यामध्ये गेलो आणि जर लाईट गेली तर लगेच म्हणतात जनरेटर चालू करा. जनरेटर नसेल तर दिवा लावा. लोक मोबाईल काढतात, टॉर्च लावा. कशा करता? कशा करता? देवाला बघायला. कशा करता? देवाला बघायला. की जो देव, की ज्या देवाचं वर्णन ज्ञानोबा कसं करताय, पांडुरंग कांती दिव्य नाही का, त्याच्या कांती कशी दिव्य तेज सडकती. किंवा तुकोबरा करतात, तुझी निडळी कोटी चंद्र प्रभाते Hare
Thank you.